आणि काय म्हणून? हो, तो सत्याची बाजू घेणार आहे का? देवी, अहो नव्याने वाट निवडण्याची संधी देण्यात काय हरकत आहे? काहीतरी बाई, हो त्याचा मूळ स्वभाव कसा जाईल? मी म्हणते कशाला उगाच विषयाची परीक्षा? हे बघा देवी, बाकी कुणी दागिने तपासण्यात आणि दागिने दामूने तपासण्यात अंतर आहे. खोटे दागिने दामूनेच सांगितले होते ना, मग खरे दागिने सुद्धा. पण म्हणजे खरं बोलणार असं वाटतंय तुम्हाला? छान, मग राहीलच. आम्हाला काहीच कळत नाही असं म्हणायचं. घाला, काय गोंधळ घालायचाय तो घाला. मला नाही बाई बघवत. अहो दागिने आधी माझ्या हवाली कर, मग सोडतो याला. दामोबा खरं सांगतील का? विठुराया, तू आहेस ना रे माझ्या पाठीशी. माझ्या आप्पांची प्रतिष्ठा पडायला लागली. मला नाही बाई बघवत. देवी, मला बघवत नाही म्हणून आतल्या दालनात गेलात आणि नाही नाही म्हणून इथेही बघत राहिलात ना. म्हणजे मी खरंच बघू नको का? हो, कशाला बेचारीला रडवता? मेंढ्यांचं रक्षण लांडगा करतोय, हे कधीतरी शक्य आहे का? इतक्या जीवघेण्या प्रसंगातून वाचवून आनंदाच्या काठापर्यंत आणलं तिला, ते याचसाठी का? देवी, अहो सृष्टीचा नियम तर तुम्ही जाणताच ना. उत्तराआधी प्रश्न, उजेडाआधी काळोख आणि आनंदाआधी संकट असतातच ना. तुमचे गूढ भावार्थ मला नकोत. माझं इतकंच म्हणणं आहे की फक्त काळोखच कशाला हवा ना भाग्यात? अहो त्याशिवाय उजेडाची महती कशी सिद्ध होईल? जाऊ दे बाई, सांगायला आले ना हीच चूक झाली. आता गेले तरी बघणार नाहीये. हो पण विपरीत काही घडलं ना तर मग बघा. अय्यो, झाले हो माझे सगळे दागिने तपासून झाले म्हणतो मी. मग अहो लवकर सांगा, काय निदान झालं ते? हो हो हो, सांगतो की हो. दागिने तपासायचे आणि सांगायचं की हे दागिने नकली आहेत. ये सको, माझे पोळलेस काय हात म्हणतो मी. आता बघ तुझी कशी वाट लावतो ते. हे जे सगळे दागिने आहेत ना, ते दागिने म्हणजे छोट्या मालकीनबाईंनी आणलेले दागिने जे हे आहेत ते म्हणजे. पुढे बोला ना काय ते. सांगतो हे सगळेच्या सगळे दागिने अस्सल सोन्याचे आहेत हो. ते अस्सल सोन्याचे आहेत हो. अस्सल 52 कशी सोनं म्हणतो मी. अस्सल 52 कशी सोनं म्हणतो मी. अय्यो,
हे काय बोलून गेलो हे कोणी दुसराच बोलला माझ्या तोंडून म्हणतो मी. पण बाबाजी असं सकूच्या बाजूनं कसं बोलतील हो? मग कोण?